ती लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात वधूसारखी सुंदर दिसत होती. लग्नाची मिरवणूक येणार होती आणि ती खूप आनंदी होती. तिने कधीच कल्पना केली नव्हती की ती तिच्याच मित्राची पत्नी होईल. मोनाली आणि सोहम विद्यापीठाचे विद्यार्थी होते. ते 4 वर्षापासून एकत्र शिकत होते आणि काही दिवसांपूर्वीच सोहमने तिला प्रपोज केले होते. यामुळे मोनालीला आश्चर्य वाटले. तिने कधीही सोहमकडून अशा प्रकारची अपेक्षा केली नव्हती. पण तो देखणा होता. मोनालीशी त्याची औपचारिक मैत्री होती, पण तिला कल्पना नव्हती की तो तिच्यावर इतकं प्रेम करेल. तो घरी येऊन बाबांशी बोलला. सुदैवाने बाबांनी सोहमला मोनालीशी लग्न करण्याची परवानगी दिली. सिकंदर राठोडला योग्य जोडीदार सापडताच त्याने लगेचच साखरपुडा आणि लग्न ठरवले आणि आज तिचे लग्न होते. इतर कोणत्याही मुलीप्रमाणे तीही खूप आनंदी होती, पण तिचा आनंद काही क्षणातच नाहीसा झाला. लग्नाची मिरवणूक आली होती, पण ती आल्यानंतर त्यांच्या घराच्या हॉलमध्ये एक दृश्य उफाळून आले. ती खाली धावत गेली, तेव्हा तिची लहान बहीण सोनाली धावत आली आणि तिला मिठी मारली. मोनाली संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. रिया आणि तुषार ही शांतपणे उभे होते. मोनालीची आई काही वर्षांपूर्वी वारली होती. तिच्या मृत्यूनंतर तिने तिच्या दोन्ही बहिणींची आईसारखी काळजी घेतली होती. 24 वर्षाची मोनाली खूप सुंदर होती. तिच्यापेक्षा लहान असलेली रिया 22 वर्षाची होती. तिचे काही महिन्यापूर्वीच तुषारशी लग्न झाले होते. तुषार लहानपणापासूनच तिच्यावर प्रेम करत होता, म्हणून रियाने पदवी पूर्ण करताच तो तिच्याशी लग्न करून तिला घेऊन गेला. रिया तिच्या आयुष्यात खूप आनंदी होती. तुषार एका खूप मोठ्या कुटुंबातून आला होता. तो त्यांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी होते. परंतु रियाची बालपणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने व्यवसाय सोडला होता आणि आता तो पोलीस अधिकारी होता. प्रत्येकजण हा देखावा समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. सोनाली असहाय्यपणे मोनालीच्या मिठीत उभी होती आणि मोनाली तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तुला कोणालाही काहीही समजावून सांगण्याची गरजच नाही, मोनाली म्हणाली. अरे देवा, हाच तो दिवस होता जो मी पाहायचा बाकी होता. जर धाकटी बहीण अशी असेल तर मोठी बहीण कशी असेल? तिने तिच्या प्रियकराला आमंत्रित करून तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी घराच्या कोपऱ्यात भेटायला लाज वाटली नाही. ती सोहमची आई होती. तिने हे इतके द्वेष आणि तिरस्काराने सांगितले की सोनालीला वाटले की पृथ्वी फाटून तिला गिळंकृत करावे. तो अमोल होता, तिचा वर्गमित्र, ज्याला सोनालीने लग्नासाठी आमंत्रित केले होते. तो फक्त स्वयंपाकघरात तिच्याशी गप्पा मारत असताना सोनाली घसरली आणि अमोलने तिला पडण्यापासून रोखण्यासाठी तिला धरले. तिचा तोल सांभाळता न आल्याने ती त्याच्या छातीला चिटकली आणि सोहमच्या कुटुंबाने हे दृश्य पाहिले. तेव्हापासून ते सोनालीला दोष देत होते. तिने वेदनेने डोके हलवले. अचानक मोनालीचे अस्तित्व पेटले. तिला तिच्या बहिणीविरुद्ध एकही शब्द सहन होत नव्हता. पुरे झाले काकू, तुम्ही माझ्या बहिणीवर खूप वेळेपासून आरोप करत आहात. मी तुमच्या वयाचा आदर करते, पण आता पुरे झाले. आता नाही, खबरदार. जर तुम्ही माझ्या बहिणीचे चारित्र्य आणखी कलंकित करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या वयाचा विचारही करणार नाही, मोनाली इतक्या तीव्रतेने म्हणाली की सर्वजण आश्चर्याने त्या मुलीकडे पाहू लागले, जी काही मिनिटांपूर्वीच तिच्या लग्नाच्या आनंदात बुडाली होती आणि आता वधूच्या पोशाखात तिच्या डोळ्यात आग घेऊन उभी होती. सोहमच्या काकूच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य होते. अरे, ताईंनी जे सांगितले त्यात काय चूक आहे? जर धाकटी बहीण अशी असेल तर मोठी बहीण कशी असेल? बरं झालं ताई, लग्नाआधी तुम्हाला माहीत झालं. लग्नानंतर जर या मुलीचे चारित्र्य उघड झाले असते तर तुम्ही कोणालाही तोंड दाखवू शकल्या नसत्या, असे म्हणत सोहमच्या काकूने आगीत तेल ओतले. त्याच्या आईने सिकंदर साहेबांना उद्देशून म्हटले, ज्याने त्यांचे डोके लज्जेने खाली झुकले. तू म्हणायचास की माझ्या मुली दुधासारख्या शुद्ध आहेत. मग मला उत्तर दे, हे तुझ्या मुलींचे चारित्र्य आहे का? एक लग्नाच्या वेळेच्या तिच्या प्रियकरासोबत गुपचूप व्यभिचार करत असते आणि दुसऱ्याची जीभ बघ कशी चुरूचुरू चालते. ती मला तितकीशीही महत्त्व देत नाही आणि माझ्याशी मूर्खपणासारखं वागते. बाबांच्या डोळ्यात अनिच्छितपणे अश्रू आले. सोनाली पटकन मोनालीच्या हातातून निसटली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली. मी शपथ घेते बाबा, अमोल फक्त माझा चांगला मित्र आहे. मी त्याला माझ्या इतर वर्गमित्रांप्रमाणे लग्नाला आमंत्रित केले होते. तो फक्त मला पडण्यापासून वाचवत होता. मी देवाची शपथ घेते, मी खरे बोलत आहे. तुम्हाला तुमच्या संगोपनावर विश्वास नाही का? मी तुमचे नाव आणि तुमची प्रतिष्ठा का कलंकित होऊ देऊ? वडिलांनी मुलीला तिच्या डोळ्यातले सत्य पूर्णपणे जाणवले. त्याने तिचे दोन्ही हात धरले, जे तिने त्यांच्यासमोर जोडले होते. बेटा, जर तू पुन्हा माझ्यासमोर असे हात जोडलेस तर खबरदार. मला माहीत आहे तू माझी मुलगी आहेस आणि तुझे चारित्र्य किती शुद्ध आहे.
मला अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही स्पष्टीकरण ऐकण्याची गरज नाही. सोनालीला छातीशी ओढत जणू तिचा सन्मान वाढवण्यासाठी सोहमने त्याची होणारी पत्नी मोनालीकडे आणि नंतर अमोलकडे पाहिले. मला सांग, तू स्वयंपाकघरात काय करत होतास? त्याच्या स्वरात कठोरता होती. सोनाली, जी आशेने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते आणि त्याच्या उत्तराने ती थक्क झाली. अमोलनेही उद्धटपणा दाखवला आणि उद्धटपणे खोटे बोलला. सोनालीने मला आमंत्रित केले होते. आम्ही खूप दिवसांपासून एकत्र आहोत. मला तिच्याशी लग्न करायचे होते, पण ती नेहमीच ते टाळत असे. म्हणून आज मी तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या मागे स्वयंपाकघरात गेलो होतो. सोनालीला मोठा धक्का बसला. हे खोटे आहे, हे सर्व खोटे आहे. देवाची शपथ घेऊन सांगते, हा माणूस खोटे बोलत आहे. बाबा, अमोल, तू माझा मित्र आहेस ना? आपल्यात असं कधीच घडलं नव्हतं. हो, तू खोटं का बोलत आहेस? ती ओरडली. मग तिने बाबांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर झडप घेण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी तिला घट्ट धरून ठेवले. तू कोण आहेस? जर तुला जिवंत परत जायचे असेल तर आत्ताच माझ्या घरातून निघून जा, नाहीतर मी तुझा चेहरा फाडून टाकीन. यावेळी सिकंदर साहेब इतक्या तीव्रतेने ओरडला की त्याच्या तिन्ही मुलींना ते स्पष्ट जाणवले. तो माणूस निघून गेला आणि त्यांच्यावर एक वाईट हास्य दाखवत होता. पण तुषारची नजर तशीच राहिली. पुरे झाले सोहम, इथे लग्न होणार नाहीये. हे घडतंय. मी अशा असभ्य आणि उच्च वर्णाच्या मुलीला माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. त्याची आई रागाने म्हणाली. सोहमला आशा होती की मोनाली माफी मागेल, पण मोनालीच्या डोळ्यात खोलवर घाव दिसत होता. तिने त्याच अनिश्चिततेने सोहमकडे पाहिले. तुम्ही माझ्या बहिणीचा अपमान करत आहात, तिच्या चारित्र्यावर कलंक लावत आहात आणि मग तुम्ही म्हणत आहात की मी तुमच्याशी असभ्य वागते. मोनाली आणखी जोरदार आणि ज्वलंत स्वरात बोलली. यावेळी सोहमच्या आईसोबत सोहमच्या कपाळावरही आड्या आल्या. मोनाली, आता तू माझ्या आईशी असभ्य वागतेस, तो रागाने म्हणाला. मोनालीला सगळंच जग उद्ध्वस्त करावंसं वाटत होतं. मी असभ्य वागते का? आणि तुझी आई माझ्या बहिणीवर आणि माझ्या चारित्र्यावर कलंक लावताना तुला दिसत नाही का? मोनालीचा राग कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हते आणि सोनालीला वाटतं की तीच या सगळ्यासाठी जबाबदार आहे. सोहमला सुरुवातीपासूनच मोनालीचा स्वभाव माहीत होता की ती एक अहंकाराने भरलेली मुलगी आहे. त्याला वाटत होतं की या घटनेनंतर मोनाली त्याची माफी मागेल आणि लग्नाआधी तिचा अभिमान भंग होईल. पण इथे सगळं उलट होतं. सगळं संपलं होतं. तीही सोहमकडे पाहत होती आणि आता सोहमचा संयम संपू लागला होता. प्रेम ही एक अशी गोष्ट होती, पण शेवटी तोही एक पुरुष होता आणि प्रत्येक पुरुषासाठी त्याची प्रतिष्ठा प्रथम येते. जोपर्यंत तू माझ्या आईची माफी मागत नाहीस तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, तो कठोरपणे म्हणाला. मोनालीच्या डोळ्यात पुन्हा एकदा काहीतरी तुटले. तिने रडणाऱ्या सोनालीकडे पाहिले, जी अजूनही थरथरत होते. मोनालीच्या हृदयात वेदनेची तीक्ष्ण लाटा उसळू लागल्या. तिने स्वतःकडे पाहिले. ती त्याच्यासमोर लाल रंगाच्या वधूच्या पोशाखात उभी होती, ज्याने लग्नाच्या अगदी आधी तिला तिची जागा दाखवली होती. आज तो तिच्याशी लग्न करण्यास तयार होता, या अटीवर की तिने आधी त्याच्या आईची माफी मागावी. आणि जर मी तुझ्या आईची माफी मागितलीच नाही तर तू काय करशील? मोनालीने न घाबरता किंवा संकोच न करता विचारले. आता सोहमला राग येत होता. मी तुझ्या बहिणीने केलेले सर्व काही विसरून जाईल मोनाली. फक्त माझ्या आईची माफी माग, तो पुन्हा त्याच कठोरतेने म्हणाला. मोनालीच्या डोळ्यातली लालसरपणा अधिकच वाढला. तू मला काय नाकारशील सोहम? मी तुला नाकारते माझ्या बहिणीसाठी. मी असे 100 लग्ने मोडू शकते आणि या लग्नाबाबत मला ते करायचे नाही. आणि तुझ्या आईची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुझ्या आईने आमची प्रतिष्ठा डागाळली आहे, म्हणून त्यांनी माझ्या बहिणीची माफी मागावी. मोनाली इतक्या ज्वलंत स्वरात म्हणाली की सोनालीचा श्वास रोखला गेला. तिने वेदनेने मान हलवली. देवासाठी असे करू नकोस दीदी. ती पटकन मोनालीजवळ गेली आणि तिचा हात धरला. मोनालीने तिचा हात तिच्या हातातून सोडवला. सोहमच्या आईच्या शरीरात जणू काही ठिणग्या पेटल्या. ही तीच मुलगी आहे जी तिला आपली सून म्हणून हवी होती आणि आता तीच तिला नाकारत होती. आता संभाषण थेट इज्जतीवर आले होते. बरं, जर तुला इतका अभिमान असेल तर मी बघेन की तुम्हा दोन्ही बहिणींची कोण लग्न करते. अरे, आता मला खात्री पटली आहे की धाकटी बहीण मोठ्या बहिणीला पाहून शिकली असेल. सुरुवातीला मला वाटले की कदाचित हे तिच्या संगोपनामुळे झाले असेल, पण नाही. तुम्ही दोघेही तितकेच वाईट व्यक्तिमत्व आहात, ती म्हणाली, द्वेष आणि विषाने भरलेली, इतकी की मोनालीच्या ओठांवर एक जखमी हास्य उमटले. वाईट व्यक्तिमत्व, तो शब्द सोनाली आणि मोनालीच्या कानात विषासारखे शिरले. ती वेदनेने ग्रासली होती, पण मनात विचित्रपणे शांत दिसत होती. तुम्ही काहीही समजू शकता, मला वाईट वाटत नाहीये.
आतून तिचे हृदय दुधारी तलवारीसारखे कापत होते, पण बाहेरून ती धाडसी दिसण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान सोहम संतापला. बरं, मग मी बघतो की तुझ्याशी आणि तुझ्या दुर्दैवी बहिणीशी कोण लग्न करते. मी आत्ताच हे नातं संपवत आहे. सोहम रागाने घरातून बाहेर पडला. तो निघताच त्याची आई त्याच्या घरातून निघून गेली. सिकंदर साहेबांच्या चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हास्य पसरले. मला माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांच्यासाठी अशी 100 नाती बलिदान करेन. अनामिकाने सोनालीकडे हसून पाहिले. लाज वाटली पाहिजे मोनाली. तू किती मूर्ख आहेस. तुला इतका अद्भुत माणूस मिळत होता, पण तू तुझ्या वाईट बहिणीसाठी इतके अद्भुत नाते गमावलेस. तिच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती आणि यावेळी मोनालीला समजले की अनामिकाने संपूर्ण योजना आखली आहे. तिला सोहमशी लग्न करायचे होते, म्हणून तिने मोनालीच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला होता. तिला चांगलेच माहीत होते की मोनालीची एकमेव कमजोरी तिच्या बहिणी आहेत. रिया आधीच विवाहित असल्याने ती तिला काहीही बोलू शकत नव्हती, म्हणून सोनाली तिचे एकमेव शस्त्र होती. मोनालीने 2 पावले पुढे जाऊन अनामिकाच्या डोळ्यात पाहिले. सर्वप्रथम, माझी बहीण वाईट स्वभावाची नाही. माझ्या बहिणीसाठी पुन्हा तो शब्द वापरू नकोस, नाहीतर मी तुझी जीभ बाहेर काढेन. आणि दुसरे म्हणजे, जगात असे 7 लोक असतात, त्यांचे चेहरे सारखे असतात. अनामिकाचे हास्य मंदावले. मोनालीचे ओठ विषाने भिजले होते. एक हास्य उमटले. तू खूप मोठी चूक केलीस. या मुलीसाठी तू तुझा जीव धोक्यात घातलास. लग्नाची मिरवणूक तुझ्या दारापासून दूर नेण्याचा अनुभव कसा असतो हे तुला माहीत आहे का? तू आयुष्यभर कुमारीच राहशील. तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही, कोणीही तुझा आदर करणार नाही. आणि फक्त तूच नाहीस, आता कोणीही त्या मुलीशी लग्न करणार नाही. पाहुण्यांनी भरलेल्या घरात हे नाटक. खबरदार, जर तू माझ्या बहिणीविरुद्ध एक शब्दही बोललीस, तर मी देवाची शपथ घेते की मी तुला खूप वाईट वागवीन. मोनालीने त्याला अडवले. ती ओरडली. तिचा तापट, ज्वलंत चेहरा पाहून सोनाली थरथर कापली आणि असे वाटले की मोनालीच्या तीव्र अपमानाने अनामिका आणखी संतापली आहे. तू बरोबर आहेस. दोरी जळली, पण तुझी ताकद जळली नाही. आणि तुम्ही दोघी बहिणीही त्याच परिस्थितीत आहात. जर असे असेल तर मी बघेन की तुझ्याशी आणि तुझ्या बहिणीशी कोण लग्न करेल. तो घरातून निघून गेला. मोनाली एकही शब्द न बोलता तिच्या खोलीत गायब झाली. सोनालीला वाटले की हे सर्व तिच्यामुळे घडले आहे. ती रडत होती. आता रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि तुषारचे मन दुःखाने भरले होते. त्याचे मन अमोलभोवती फिरत होते. तो खोटं का बोलला आणि निघून गेला? आता तुषारला हे शोधून काढायचे होते. त्याची पत्नी रिया त्याचा जीव होती आणि तो स्वतःपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास ठेवत होता. पण आता मोनाली आणि सोनालीबद्दलची खात्री होती की ते चुकीचे असू शकत नाही. नक्कीच काहीतरी गडबड होती. घटनेला 2 महिने उलटून गेले होते. तुषारने त्याला फोन केला होता, म्हणून तो जिथे होता तिथून धावत आला होता. तो राज होता. इन्स्पेक्टर राज, तुषारचा बालपणीचा मित्र. 26 वर्षाचा, खोल तपकिरी डोळ्यांचा देखणा पुरुष. तुषारकडून त्याला मोनालीचे काय झाले आहे ते कळले. तिच्याबद्दल त्याच्या हृदयातून तीव्र सहानुभूती निर्माण झाली. राज गाडीतून उतरला. राजला पाहून मोनालीचे हृदय दुःखाने भरले होते आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती जयाच्या घरी 2 वेळा राजला भेटली होती. राज पटकन तिच्याकडे गेला. इथे काय चालले आहे? त्याने कठोरपणे विचारले. नक्कीच कॉन्स्टेबलने त्याला ओळखले असेल. सर्वांनी त्याला नमस्ते केले. सर, ते मोनालीही गाडीतून उतरली होती. ती इतकी घाबरली होती की ती एकही शब्द न बोलता राजकडे धावली. ती त्याच्या जवळ येताच तिने राजचा हात धरला आणि त्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला. राजने पहिल्यांदाच मोनालीला इतकं घाबरलेलं पाहिलं होतं. ती तशी नव्हती. दुःखाने तिला असे बनवले होते. मोनाली, तू ठीक आहेस ना? त्याने आश्चर्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले, जी रडत होती आणि नकारात डोके हलवत होती. मी काहीही केले नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या गालावरून वाहत होते. राजला त्याच्या मनात एक खोल वेदना जाणवल्या. ठीक आहे, रिलॅक्स. त्याने अनिच्छिकपणे तिचा हात धरला. काहीही झाले नाही, मी इथे आहे ना? त्याने तिचा हात धरला आणि तिला धीर दिला आणि मग तो रागाने त्याच्याकडे वळला. तुम्ही तिच्यावर असा आरोप करण्याची हिंमतच कशी केली? तो गर्जना करत म्हणाला. साहेब, हा आरोप नाहीये. तिच्या गाडीने कोणाला तरी धडक दिली. पहा, गाडीवर खून आहे आणि रक्ताचे डाग आहेत. काही काळापूर्वीच याच रस्त्यावर एक अपघात झाला होता, ज्यामध्ये पीडिताचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी पळून गेला. महिला कॉन्स्टेबल म्हणाली. मला माहीत नाही तू कोणत्या अपघाताबद्दल बोलत आहेस. माझ्या गाडीसमोरून एक कुत्रा धावत जात होता. मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. तो अजूनही त्याच रुग्णालयात असावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रुग्णालयात चौकशी करू शकता. मी घरी जात असताना या लोकांनी चेक पॉईंटवर गाडी थांबवली आणि मला जबरदस्तीने अटक करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या मुश्किलीने त्यांनी मला तुषार दाजींशी बोलू दिले. जेव्हा मी त्यांना सांगितले की माझा मेहुणा शहर SP आहे, तेव्हाच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. राजची नजर तिच्या डोक्यावर गेली.
जिथे रक्त वाहत होते. त्याने लगेच खिशातून रुमाल काढला आणि मोनालीचा चेहरा हळुवारपणे साफ करायला सुरुवात केली. तुझ्या चेहऱ्याला काय झाले? त्याने मोनालीच्या गालाची काळजीपूर्वक तपासणी केली. जिथे बोटांचे ठसे होते, हिंसाचाराच्या स्पष्ट खुणा होत्या. राजच्या मनात राग आणि आगीच्या लाटा आधी तीव्र होत होत्या. हात कोणी उचलला? तो मागे वळला आणि सर्वांच्या जीभ टाळूला चिटकल्यासारखे झाले. मी विचारले, तिच्यावर कोणी हात उचलला? तो पुन्हा त्याच रागाने ओरडला. महिला कॉन्स्टेबलने त्याच्याकडे घाबरून पाहिले. साहेब, ती गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होती, म्हणूनच. तिने बोलणे पूर्णही केले नव्हते तेव्हा राज पुन्हा ओरडला. तुम्हाला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला? हा गणवेश तुम्हाला यासाठी दिला आहे की तुम्ही सामान्य नागरिकांवर हिंसाचार करत फिरू शकाल? तो गर्जना करत म्हणाला. सगळे गप्प झाले. तू? त्याने त्याच महिला कॉन्स्टेबलकडे बोट दाखवला. 1 महिना पोलीस स्टेशनमध्ये येऊ नकोस. तुला आजपासून निलंबित केले आहे. तो इतक्या तीव्रतेने ओरडला की सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. राज कधीच इतका रागावला नव्हता. मोनाली अजूनही त्याच्या हाताला चिटकून होती आणि तो तिच्या डोक्यावरील जखमेकडे पाहत राहिला. रिलॅक्स, इकडे ये, इथं बस. तो तिला जवळच्या खुर्चीकडे घेऊन गेला, जी पोलिसांनी नाकेबंदीसाठी ठेवली होती. तिलाही बसल्यानंतर त्याने त्याच्या गाडीतून पाण्याची बाटली काढली आणि आता तो तिला पाणी देत होता. थांब, गाडीत प्रथमोपचार पेटी आहे का ते मी बघतो. आधी तुझ्या डोक्याच्या दुखापतीवर काहीतरी करायला हवे, तो हळुवारपणे म्हणाला. सर्वजण बाजूला उभे होते आणि त्याच्यातले हे परिवर्तन आश्चर्याने पाहत होते. आज इन्स्पेक्टर राज पूर्णपणे वेगळा दिसत होता. 5 मिनिटे शोध घेतल्यानंतर त्याला गाडीच्या मागच्या सीटवर एक प्रथमोपचार पेटी सापडली. पण मोनालीच्या जखमांवर उपचार करण्यासाठी आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी ती पुरेशी होती. त्याने तिच्या शेजारी गुडघे टेकले आणि तिच्या डोक्यावरील जखम तपासली. जखमेची तपासणी करून त्याने त्यावर मलमपट्टी केली. यानंतरही तो त्याच रस्त्यावर मोनालीसमोर गुडघे टेकून राहिला. त्याला त्याच्या पांढऱ्या कपड्यांवरील चिखलाचीही पर्वा नव्हती. तो मुलीच्या दुर्दशेत पूर्णपणे गळून गेला होता. चल उठ, मी तुला घरी सोडतो. तू एकटी जाणे योग्य नाहीस आणि बाकीचे प्रकरण मी स्वतः हाताळेन. त्याने तिचा हात धरला आणि तिला त्याच्या गाडीकडे घेऊन गेला. तो अनेकदा भांडत असत. मोनालीचे राजशी पटत नव्हते, कारण तो जास्त मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करत होता, जे तिला आक्षेपार्ह वाटत असे. पण सध्या ती विचार करत होती की जर राज तिथे नसता तर तिचे काय झाले असते. ती गाडीत बसले होते. राज गाडी चालवत होते. तेव्हा अचानक तिचा मोबाईल वाजला. तिने पाहिले की तुषार फोन करत आहे. तिने कॉल घेतला, पण पलीकडून आलेली बातमी आश्चर्यकारक होती, ज्याने राजचा श्वास रोखला. त्याने गाडीचे ब्रेक दाबले. काय अपघात? कोणत्या रुग्णालयात? ठीक आहे, आम्ही लगेच येतोय. त्याने पटकन फोन खाली ठेवला आणि गाडी सुरू केली. मोनालीचे हृदय धडधडू लागले. काय झाले? कोणाचा अपघात झाला? तिने घाबरलेल्या स्वरात विचारले. रिलॅक्स मोनाली, काहीही झाले नाही. रियाचा अपघात झाला. काळजी करू नकोस. चल रुग्णालयात जाऊया. काहीही झाले नाही. त्याने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. मोनालीचा चेहरा लाल झालेला पाहून त्याने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. मोनालीला श्वास घेण्यासही त्रास होत होता. रिया? नाही, तिला काहीही होऊ शकत नाही. ती रडण्याच्या उंबरठ्यावर होती. राजची गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने जात होती. ते सर्व हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये होते. ते जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. ते बाहेर पडताच तुषार गाडी बाहेर काढायला गेला आणि रिया रस्त्यावर पोहोचली तेव्हा एक वेगाने येणारी गाडी आली. ड्रायव्हर नक्कीच मद्यधुंद होता. त्याने रियाला धडक दिली आणि त्याच वेगाने गायब झाला. तुषार, त्याचे रूप विस्कटलेले होते. त्याचा चेहरा एखाद्या मरणासन्न माणसासारखा होता. त्याचे केस त्याच्या कपाळावर पसरलेले होते आणि त्याच्या छातीवरील पांढरा कुर्ता रक्ताने माखलेला होता. त्याने रियाला उचलले तेव्हा त्याच्या अंगावर रक्त आले होते. रिया ऑपरेशन थिएटरमध्ये होती आणि बाहेर ते अंगाऱ्यामध्ये लोळत होते. तुषारच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होते. मला माहीत नाही की मी तुला किती प्रेम करते तुषार, पण आता फक्त माझे मृत शरीर या घरातून निघेल. मी माझे शरीर सोडल्यानंतरही माझा आत्मा तुझ्याशी जोडलेला असेल. त्या क्षणी त्याच्या कानात ते शब्द घुमत होते. 2 अश्रू गळून त्याच्या गालावरून वाहत होते. मोनालीला तिच्या अस्तित्वातून जीव निघून गेल्याचे जाणवले. वेळ निघून जात होता, पण ऑपरेशन थिएटरचे दरवाजे उघडले नव्हते. जवळजवळ 4 तासानंतर ऑपरेशन थिएटरमधील दिवे लागले. सर्वांची नजर बंद दारावर स्थिर झाली. काही क्षणांनी दार उघडले आणि डॉक्टर बाहेर आले. सर्वांनाच धक्का देत ते सरळ झाले. मोनालीने मोठ्या कष्टाने उभे राहण्याचा प्रयत्न केला. तुषार पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण जमीन त्याचे पाय धरून बसल्यासारखे वाटत होते. मोनाली पुढे सरकली. डॉक्टर, रिया कशी आहे? ती ठीक आहे ना? डॉक्टरांनी त्या सर्वांकडे पाहिले. काळजी करू नका. डोक्याला झालेली दुखापत फार गंभीर नाही. आम्ही टाके टाकले आहेत. इतर काही किरकोळ जखमा आहेत.
त्यांच्यावर उपचार झाले आहेत, पण तिचे खूप रक्त वाहून गेले आहे. तुम्ही रक्ताची व्यवस्था करा. आपण तिला त्या दरम्यान एका खोलीत हलवू. डॉक्टरांनी बोलणे संपवले आणि कॉरिडॉरमधून पुढे निघाले. मोनालीचे आयुष्य अचानक थांबले. रिया आणि माझा रक्तगट एकच आहे. मी तिला रक्त देईन. मी माझ्या बहिणीला काहीही होऊ देणार नाही, ती असह्यपणे म्हणाली. राजने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. मोनाली, तू तुझ्या डोक्याला दुखापत केली आहेस. तू या स्थितीत तिला रक्त देऊ शकत नाहीस. तुझी प्रकृती आणखी बिकट होईल आणि डॉक्टर तेही तुला देऊ देणार नाहीत. राजचे शब्द ऐकून तिला तिचा जीव गेला आहे असे वाटले. तिचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे. इतक्या दुर्मिळ रक्तगटासाठी मी रक्त कुठून आणू? जर मी रक्तदान करू शकले नाही तर माझ्या बहिणीचा जीव कोण वाचवेल? तिने राजकडे हळुवारपणे जवळजवळ ओरडणाऱ्या आवाजात पाहत विचारले. मी अचानक थंड कॉरिडॉरमधून एक खोल आवाज आला. सर्वजण आश्चर्याने मागे वळले. मोनालीचे डोळे अविश्वासाने विस्फारले. तो थेट मोनालीकडे पाहत म्हणाला, मी माझे रक्तदान करेल. माझा रक्तगट देखील ओ निगेटिव्ह आहे. मी तिला काहीही होऊ देणार नाही. मी तिला वाचवेन. काळजी करू नकोस. सर्वजण अविश्वासाने तुषारकडे पाहत होते, ज्याचे डोळे क्षणार्धात लाल होत होते. एक नर्स त्यांच्याकडे आली. मी माझ्या पत्नीला रक्त देईन. त्याने नर्सने मान हलवली आणि तुषारला तिच्या मागे येण्याचा इशारा करत कॉरिडॉरमधून पुढे सरकले. आणखी 1 तास उलटून गेला होता. ते दोघे हॉस्पिटलच्या व्हिजिटिंग रूममध्ये एकमेकांकडे उत्सुकतेने पाहत बसले होते. तेवढ्यात दार उघडले आणि तुषार आत आला. त्याला पाहून मोनाली तिच्या खुर्चीवरून उठली आणि त्याच्याकडे धावत गेली. रिया ठीक आहे ना? तिने घाबरलेल्या स्वरात विचारले. तुषारने तिच्याकडे पाहिले, नंतर नकारात मान हलवली. मी तिला अजून पाहिलेले नाही. ती अजून शुद्धीवर आलेली नाही. मी रक्तदान केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की तिला नुकतेच एका खोलीत हलवण्यात आले आहे आणि आपण तिला थोड्याच वेळात पाहू शकतो. तुषारच्या स्वरात एक विचित्र भीती होती. घरी जा मोनाली, खूप उशीर झाला आहे. तुषारच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिले आणि नकारात मान हलवली. मी रियाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही, ती असह्यपणे रडत म्हणाली. घरी जा मोनाली, तुला बरं वाटत नाहीये आणि तुझी प्रकृती आणखी बिकट होईल. थोडा आराम कर, मग सकाळी परत ये. राज, तिला घरी सोड. मी सध्या वाद घालण्याच्या मनस्थितीत नाहीये. शाब्बास, जा. तुषारचा स्वर वेदना, दुःख, असहाय्यता आणि खोल गांभीर्याने भरलेला होता. मोनालीने काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ उघडले, पण राजने तिचा हात तिच्या ओठांवर ठेवला आणि तिला गप्प राहण्याचा इशारा केला. ती असह्यपणे अश्रू पुसत खुर्चीवरून उठली. मला एकदा रियाला भेटू दे, असे म्हणत ती खोलीतून निघून गेली. ती गेल्यानंतर राज आला आणि तुषारच्या शेजारी बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुषारने रिकाम्या डोळ्यांनी राजकडे पाहिले. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. राजचे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात खोल वेदना भरून आल्या. ती ठीक होईलच, पण मी जवळ असताना तिला का त्रास सहन करावा लागला? कोणीतरी येऊन माझ्या पत्नीला मारले आणि निघून गेले आणि मी फक्त पाहत राहिलो. तुला खात्री आहे की मोनाली निर्दोष आहे? तिच्या गाडीसमोर खरोखर कुत्रा आला होता का? तुषारच्या विचित्र प्रश्नावर राजचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मग तो गंभीर झाला. ती खूप शुद्ध आत्मा आहे. मी तिच्या डोळ्यातले सत्य वाचू शकतो. ती खरंच सांगत होती. मोनाली ते करू शकत नव्हती आणि माझे हृदय तेच म्हणते. मला माहीत नाही कधी, का किंवा कसे, पण ती मुलगी माझ्या खूप जवळची वाटते. बरं झालं त्या व्यक्तीशी तिचा विवाह झाला नाही. ती अशा व्यक्तीच्या लायक नव्हती, जी तिचा आदरही करू शकत नाही. तुषारच्या ओठांच्या कोपऱ्यांवर एक मंद हास्य पसरले. प्रेम हेच असते राज. राजच्या डोळ्यात आश्चर्य आणि अविश्वास चमकला. त्याने तुषारकडे पूर्णपणे अविश्वासाने पाहिले आणि तो गप्प राहिला. तो आणखी काही बोलण्यापूर्वीच दार उघडले आणि मोनाली आत आली. मोनालीला पाहताच राज उभा राहिला. ती तुषारकडे पाहत होती. मला तिला सोडून जायचे नाही. घरी जाऊनही मला शांती मिळणार नाही. मी तिला तुझ्या स्वाधीन करत आहे. हो, माझ्या बहिणीला ज्यांनी इजा केली त्यांच्याकडून सूड उगवणे हे तुझे कर्तव्य असेल. तुषार जीजू, ती गंभीरतेने म्हणाली आणि बाहेर पडली. राज तिला घरी सोडण्यासाठी तिच्या मागे निघाला. पहाटेचे 3 वाजले होते आणि तो त्यावेळी तिला एकटे सोडू शकत नव्हता. मोनाली गाडीत बसली होती. तिचे मन शांत होते. राजने ब्रेक लावताच मोनाली शुद्धीवर आली. गाडीतून उतरण्यापूर्वीच गाडीत राजचा आवाज घुमला. तुझा मोबाईल दे, तो गंभीरपणे म्हणाला. मोनालीने त्याच्याकडे रिकाम्या नजरेने पाहिले. तिचे डोळे प्रश्नांनी भरलेले होते, जणू काही विचारत होते. तू काय म्हणालास? मी म्हटले तुझा मोबाईल दे, राजने पुन्हा सांगितले आणि मोनालीने काहीही न बोलता तिचा मोबाईल त्याच्याकडे दिला. किमान तो अनलॉक तरी कर. मोनालीने मोबाईल अनलॉक केला आणि तो त्याच्याकडे परत दिला. त्याने स्क्रीनवर काही वेळा क्लिक केले आणि नंतर मोबाईल तिच्या हातात दिला. काळजी करू नकोस. काही गरज असेल तर मी माझा नंबर तुझ्या मोबाईलवर सेव्ह केला आहे. तुला काही अडचण असेल तर मला फोन कर.
आणि उद्या एकटे हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस. मी तुला घेऊन जाईन. शक्य असेल तर तुझ्या वडिलांना आणि बहिणीला सांगू नकोस. ते काळजी करतील. आणि आणि मी तुझी गाडी पाठवतो. त्याची काळजी करू नकोस. तो तिला सूचना देत होता. मोनालीने गोंधळलेल्या भावनेने त्याच्याकडे पाहिले. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर राग आला. त्याने तिला थोडी मदत केली म्हणून ती त्याच्या ताब्यात आली का? मला सल्ला देणारा तू कोण? ती अचानक रागावली. तिचा राग पाहून राजच्या ओठांवर एक खोल हास्य पसरले. मी विचार करतच होतो की तू आधी अशा स्वरात का बोलली नाहीस? तू आजारी आहेस की काय? पण आता मला आराम मिळाला आहे की तू ठीक आहेस. राजने संभाषण विनोदात बदलले. ती जी काहीतरी कठोरपणे बोलणार होती, रागाने गाडीतून बाहेर पडली आणि दार ठोठावत घरात गेली. ती निघून जाताच राजचे अनावधानाने हास्य गाडीत गुंजले. पण काही क्षणांसाठीच. पुढच्या क्षणी तो गंभीर झाला. गाडी पुन्हा सुरू केली आणि आता त्याचा दृष्टिकोन. तो घरी जात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो रियाला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता. चालत तो एका खाजगी खोलीत पोहोचला आणि त्याला मोनाली बाहेर खुर्चीवर बसलेली दिसली. रियाची प्रकृती आता थोडी बरी झाली होती. मोनालीने आज तिला रक्त दिले होते. राज मोनालीच्या अगदी समोर थांबला. रक्तप्रवाह स्थिर करण्यासाठी ती तिचा हात सरळ करत होती. राज विचार करत मागे वळला आणि 5 मिनिटांनी परत आला आणि तिच्या समोर उभा राहिला. हे बघ, थोडा ज्यूस पी. तुला बरे वाटेल. तू नुकतेच रक्तदान केलेस म्हणून तुला अशक्त वाटत असेल. मोनालीजी तिच्या हाताला घासत होती. तिने आश्चर्याने वर पाहिले. मग काहीही न बोलता तिने त्याच्या हातातून ज्यूस घेतला. तो थोडा दूर बसला. मी तुला आत्ता रक्तदान करू नकोस असे सांगितले होते. तुला बरे वाटत नव्हते. राजच्या स्वरात त्याची चिंता स्पष्टपणे दिसून येत होती. जर मला काही प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम होत आहे? नेहमीप्रमाणे मोनालीचा स्वर राग आणि नाराजगीने भरलेला होता. राजच्या ओठांवर एक वेदनादायक हास्य उमटले. माझी समस्या तू आहेस मोनाली. मोनालीने त्याच्याकडे अत्यंत अनिश्चित भावनेने पाहिले. तू नेहमीच बकवास बोलत राहतोस. तिने बाजूला होऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण राजने नकारात मान हलवली. मला माहीत आहे की तुझे मन सध्या रियामध्ये व्यस्त आहे. आता बोलण्याची योग्य वेळ नाही. योग्य वेळ आल्यावर मी तुला सांगेन की माझी समस्या काय आहे आणि तू माझी समस्या का आहेस. तो काहीतरी खोलवर बोलला होता. मोनालीचे हृदय क्षणभर धडधडत राहिले. पण तिने लगेच भावना दाबून ठेवली आणि गप्प राहिली. तू घरी जाशील का? मी तुला सोडू का? काही क्षणांच्या शांततेनंतर राजने ऑफर दिली. तुला काय त्रास आहे? जर मी इथे बसून वाईट दिसत असेल तर तोंड फिरव. मी कुठेही जाणार नाहीये. मला माझ्या बहिणीसोबत इथेच हॉस्पिटलमध्ये राहायचे आहे. जर तुला काही त्रास असेल तर तू जाऊ शकतोस. ती रागावली. राज आता पूर्णपणे गंभीर झाला. मला मला एक मोठी समस्या आहे. बघ, तिथून जाणारा प्रत्येक पुरुष, अगदी स्त्री डॉक्टरही तुझ्याकडे पाहत आहे. मला वाईट वाटतंय. राजने शेवटी त्याच्या भावना व्यक्त केल्या. मोनालीने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. पूर्णपणे अनिश्चितपणे. सर्वांना पाहू दे. तुला कशाचा हेवा वाटतोय? राजच्या आतला राग आणि तीव्र मत्सर आणखी तीव्र झाला. मला मत्सर नाहीये, मला राग आहे मोनाली. मला वाईट वाटते. कोणताही पुरुष तुला असा पाहू शकत नाही. यावेळी तो जवळजवळ दबलेल्या रागात ओरडला. मोनालीने आश्चर्याने आणि अविश्वासाने त्याच्याकडे मागे वळून पाहिले. नंतर रागाने उभी राहिली आणि ज्यूसचा ग्लास खुर्चीवर ठेवला. जा, तुझ्या मेंदूवर उपचार कर. तू लवकरच वेडा होशील. मोनाली इशारा देत ती प्रार्थना कक्षाकडे चालत गेली आणि राज तिथेच उभा राहिला. मी वेडा होणार नाही. मी वेडा झालो आहे. मी आधीच संपलो आहे. मोनाली, तू मला तुझ्या प्रेमाने वेडे केले आहेस. तो असहाय्यपणे हळू आवाजात बडबडला. तो तिला कसे सांगू शकतो की तो तिच्या प्रेमात पडला आहे आणि आणि ते प्रेम माणसाला मालकी हक्काने बनवते. रिया आता खूप बरी झाली होती आणि त्या घटनेला आणखी काही आठवडे उलटून गेले होते. शहरात एक नवीन दिवस उजाडला होता. दुपार झाली होती. मोनाली तिच्या खोलीच्या बाल्कनीत उभी होती. जेव्हा तिचा मोबाईल फोन वाजला, स्क्रीनवर नाव चमकत असल्याचे पाहून ती घाबरली. तो मला का फोन करत आहे? ती कुरकुरली आणि कॉल उचलला. फोन करण्याचा काय अर्थ आहे? तिचा स्वर कोणत्याही भावनेशिवाय होता. फोन करण्याचा काय अर्थ आहे? तुला संभाषणाचे मूलभूत शिष्टाचार माहीत नाही का? आपण प्रथम कोणासोबतही बोलताना व्यवस्थितच बोलले पाहिजे. मिस मोनाली, राजचा हसरा आवाज तिच्या कानात घुमला. मी अनोळखी लोकांशी असेच बोलते. जर तुला काही समस्या असेल तर तू माझ्याशी बोलू नकोस. राज हसला. ती त्या स्वरात बोलणे कधीच थांबवू शकत नव्हती. ठीक आहे, या सर्व समस्यानंतर आपण त्यावर चर्चा करू. तू आता एक काम करू शकतेस का? माझ्यासोबत एक कप कॉफी घे. एका छान रेस्टॉरंटमध्ये फक्त काही मिनिटांसाठी. मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.
मोनालीने डोळे मिचकावले आणि त्याचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला. का? मी तुला रिकामी वाटते का? राजला डोके वर काढावेसे वाटले. तू नेहमीच जळत्या निखाऱ्यावर का चालत राहतेस? तू प्रत्येक वेळी भांडायला तयार असतेस. मोनालीला आधीच डोकेदुखी होती आणि राजचे शब्द तिच्या कानात आणखीनच गोंधळ उडवत होते. ठीक आहे, ठीक आहे. जास्त बोलू नकोस. मी येते, पण ठिकाण माझ्या आवडीचे असेल. राजचे स्मित अधिकच गडद झाले. मी सहमत आहे. त्याने हसून कॉल डिस्कनेक्ट केला. आता तो पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत होता तेव्हा तुषार दुसऱ्या बाजूने पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करत होता. त्याने आश्चर्याने राजकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. तुम्ही कुठे जाण्याची तयारी करत आहात, मिस्टर? राज त्याच्या जवळ आला. मी तुझ्या सालीला प्रपोज करणार आहे. तो तुषारकडे झुकला आणि गोपनीय स्वरात कुजबुजला. तुषारच्या ओठांवर, ती माझ्यासाठी सालीपेक्षा बहिणीसारखी आहे, समजलं? तिला त्रास देण्याचा विचारही करू नकोस आणि तुझी ड्युटी संपायला अजून 2 तास बाकी आहेत. तुषार त्याच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला. तर आज माझ्या जागी 2 तास काम कर, कारण तुझ्या सालीने मोठ्या कष्टाने मीटिंगसाठी होकार दिला आहे. तुषारने त्याच्याकडे रागाने पाहिले. मित्रा प्लीज, तू माझा मित्र नाहीस का? तो तुषारला लहान मुलासारखा मारत त्याच्या गाडीकडे गेला. तुषार फक्त डोके हलवत राहिला. तिची गाडी रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये थांबली. गाडी पार्क केल्यानंतर ती रेस्टॉरंटकडे निघाली. राजची गाडीही पार्क झाली होती. ती रेस्टॉरंटमध्ये थांबली होती. त्याने मोनालीला रेस्टॉरंटमध्ये येताना पाहिले होते. त्याच्या ओठांवर एक खोल हास्य होते. त्याला माहीत होते की मोनालीची प्रकृती चांगली नसेल. कदाचित ती त्याचे डोके फोडून टाकेल. पण एकदा प्रयत्न करण्यात काहीच गैर नव्हते. तो धोका पत्करण्यास तयार होता. तो प्रेमात पडला होता. 2 दिवसात त्याला सोडून जाणारे हृदय नाही. ती हसत हसत रेस्टॉरंटमध्ये शिरली आणि राजला रेस्टॉरंटमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिची नजर एका ठिकाणी थांबली. ज्या हास्याने ती रेस्टॉरंटमध्ये शिरली होती ते कोणीतरी हिरावून घेतले होते. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिला कल्पनाही नव्हती की ती असे दृश्य पाहिल. तिच्यावर प्रेम करण्याचा दावा करणारा सोहम रेस्टॉरंटच्या मध्यभागी गुडघे टेकून अनामिकाला प्रपोज करत होता. तिच्या हृदयातील प्रत्येक जखम ताजी झाली होती. तिला वाटले की तिचे हृदय थांबेल. हे पाहण्यापूर्वी ती का मरण पावली नाही? तिला तिचा अपमान, तिने सहन केलेला विश्वासघात, तिच्या लग्नाच्या पोशाखात ती कशी रिकाम्या हाताने सोडली गेली होती हे आठवले. तिच्या लग्नाची मिरवणूक कशी दाराशी परतली होती. तिच्या निवडीनेच तिच्या वडिलांचा सन्मान कसा भंग केला होता. राजही रेस्टॉरंटमध्ये शिरला होता. तो तिथेच होता आणि मोनालीच्या मागे उभा राहून त्यानेही त्याच्या समोरचे दृश्य पाहिले होते. मोनालीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून राजचेही हास्य नाहीसे झाले. त्याने एकदा मोनाली आणि सोहमला एका शॉपिंग मॉलमध्ये भांडताना पाहिले होते. त्या दिवशीही तो मोनालीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणूनच राजला त्या माणसाचा चेहरा आठवला. मोनालीच्या डोळ्यांसमोर अंधार जाणवला. तिच्या डोक्यात वेदना वाढल्या आणि तिला वाटले की तिचे डोके फुटणार आहे. सोहमने तिला पाहिले होते आणि तो तिच्याकडे जाऊ लागला. त्याने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. मोनाली, मी, पण शब्द त्याच्या घशातच मरून गेले. मोनाली अचानक जमिनीवर पडली, पण तिचे शरीर जमिनीला स्पर्श करण्याआधीच राजने तिला पकडले. मोनाली, मोनाली, काय झालं? डोळे उघड प्लीज मोनाली. तो स्वतः वेदनेत होता, पण मोनाली खोल पाण्यात बुडाली होती. ती राजच्या बाहूंमध्ये पडली होती, पूर्णपणे बेशुद्ध होती. आणि मग तिला वाटले की तिला सोहमवर प्रेम नाही का? जर ती खरोखरच प्रेमाच्या आजाराला बळी पडली नसती तर? राजने मोनालीला आपल्या बाहूंमध्ये उचलले. सोहमच्या फिकट चेहऱ्यांकडे एक नजर टाकली. राजच्या डोळ्यातून आग निघत होती. तो नेहमीच त्याच्या मार्गात का येत असे? जेव्हा त्याने मोनालीला पाहिले तेव्हा जर त्याने मोनालीला स्वतःचे बनवण्याचा विचार केला असेल तर सोहममुळे सर्व काही का बिघडले? त्याला मोनालीच्या हास्याचे कारण व्हायचे होते, पण हाच सोहम मोनालीच्या हास्याचे कारण बनला होता. त्याने सोहमकडे रागाने पाहिले. मोनालीपासून दूर राहा. आज नंतर जर मी तुला मोनाली भोवती पाहिले तर तू पुन्हा श्वास घेऊ शकणार नाहीस. तो त्याचे प्रत्येक शब्द ठिणग्यांसारखा बोलला आणि त्याला कडक इशारा दिला. राज मोनालीसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडला. सोहम रागाने त्याच्या मागच्या टेबलावर हात मारला. त्याने त्याच्या एका वर्गमित्राला मोनालीबद्दल विचारले होते, कारण तिने कदाचित त्याला ब्लॉक केले असेल आणि त्याचा फोन उचलला नसेल. म्हणून त्याला तिच्या एका वर्गमैत्रिणीची मदत घ्यावी लागली होती आणि त्याला कळले की मोनाली लवकरच येणार आहे. तो तिला पुन्हा रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज करू इच्छित होता. तो अनामिकासोबत आला होता. त्याला वाटले की तो आधी तिला प्रपोज कसे करायचे याची प्रॅक्टिस करेल आणि मोनालीने ते दृश्य पाहिले. ती बेशुद्ध पडली. आता मोनालीबद्दल काळजीत होता. अनामिका जवळच उभी होती. तू मला आधीच प्रपोज केले आहेस. हो सोहम, मोनालीला विसरून जा. ती तुझ्या लायक नाहीये. चल लग्न करूया आपण. तिने सोहमचा हात धरला. सोहमने तिच्याकडे एक भयानक नजर टाकली आणि झटकन तिचा हात त्याच्या हातापासून दूर केला. शट अप, शट अप मोनाली.
कोणाच्या लायक आहे आणि कोणाच्या नाही हे ठरवणारी तू कोण आणि फक्त मोनालीच माझी पत्नी असेल हे लक्षात ठेव. तो रागाने रेस्टॉरंटमधून बाहेर पडला. मग काय झालं? जर तू पोलीस असशील तर तू मोनालीला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस. ती फक्त माझी आहे. त्याने त्याच्या गाडीचा बॉनेट त्याच्या सर्व शक्तीने एक ठोसा मारला. काश तू त्या दिवशी माझ्या आईची माफी मागितली असतीस मोनाली, सगळं ठीक झालं असतं. मला तुझा हा अभिमान आवडत नाही. त्याच्या चेहऱ्यावर असहाय्यता होती. तुषाचा अहंकार सगळं काही बिघडवतो. तो अजूनही त्याच्या अहंकारात होता. त्याला स्वतःचा अभिमान होता की तो जे काही करतो ते बरोबरच आहे. जर एखाद्या स्त्रीने तोच अभिमान दाखवला तर ती स्त्री चुकीची असते. पण त्याला आठवत नव्हते की संपूर्ण समाजासमोर मोनालीचा अपमान झाला आहे. तो अजूनही स्वतःची काळजी करत होता. त्याने त्याचा अहंकार इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ ठेवला होता. या समाजात आणि त्याच्या कामांमध्ये पुरुषांनाही असे वाटते की सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार घडले पाहिजे. तो या अभिमानात जगत होता. त्याने मोनालीला थेट रुग्णालयात आणले होते. ती रुग्णालयाच्या बेडवर बेशुद्ध पडली होती. डॉक्टर जवळच उभे होते. राज तिच्याकडे काळजीने पाहत होता. मोनाली आज कमकुवत दिसत होती. डॉक्टर तिच्या हातावर ड्रीप लावत होते. मग ती राजकडे वळली. तिने तिने एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेतला आहे. ती नैराश्यात आहे. तिची खूप काळजी घेतली पाहिजे. ती खूप कमकुवत आहे. राजचे हृदय धडधडत नव्हते. पण नैराश्य म्हणजे काय असू शकते डॉक्टर? त्याने पूर्णपणे गोंधळून विचारले. तुम्ही मला जे सांगितले त्यावरून मी तुम्हाला रुग्णाचा इतिहास समजावून सांगते. बघा, तिच्या आईचा मृत्यू, नंतर तिच्या 2 बहिणींची मोठी बहीण म्हणून काळजी घेणे. ती त्यांची आई बनली. मग तिचे लग्न मोडले. तिचा आनंद तिथेच नष्ट करण्यात आला. बघा इन्स्पेक्टर राज, प्रत्येक मुलीची स्वप्ने असतात. कदाचित तिला आयुष्यात काहीतरी साध्य करायचे होते. पण लहान वयातच घरच्या जबाबदाऱ्यांनी तिची सर्व स्वप्ने नष्ट केली. अशी मुलगी तुम्हाला सामान्य वाटते. पण आतून ती एकाकीपणा, नैराश्य आणि तणावाने ग्रस्त होऊ लागते. म्हणूनच ती सर्वांशी बोलताना रागावते. तिचा दृष्टिकोन नेहमीच नकारात्मक असतो आणि प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीशी कटुती होते. राजला जाणवले की हो, मोनाली देखील अनेकदा कडू होते. तिला असेही वाटते की कोणीतरी तिच्याशी मुलासारखे वागावे. कोणीतरी तिला याची जाणीव करून द्यावी की ती खूप खास आहे. थोडक्यात तिला प्रेमाची कमतरता आहे. ती सर्वांना प्रेम करते पण कदाचित इतर लोक तिला ते प्रेम देऊ शकत नाहीत. जसे सावलीचे झाड फळे आणि सावली देते, पण या झाडाची मुळे आतून किती पोकळ झाली आहेत याचा कोणीही विचार करत नाही. राजला त्याच्या गालावरून अश्रू वाहत असल्याचे जाणवले. शक्य असल्यास तिला काही दिवसांसाठी या वातावरणापासून दूर पाठवा, जेणेकरून तिला आपलेपणाची भावना जाणवेल. तिला थोडी जागा मिळू शकते. हाच एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे ती बरी होऊ शकते. मोनाली अचानक बेशुद्ध पडली असे दिसते. पण ती हळूहळू सर्व गोष्टींबद्दलचा भ्रमनिरास, हृदयविकार आणि अंतर्गत दुःख यामुळे असे घडले. हे सर्व तिच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यावेळी ती फक्त बेशुद्ध पडली आहे. पुढच्या वेळी तिला नर्वस ब्रेकडाऊन होऊ शकतो. काहीही असो, ती काही तासात शुद्धीवर येईल. डॉक्टरांनी हे सर्व आधीच राजला समजावून सांगितले होते, जो तिथेच स्टूलवर बसला होता आणि तिच्या संभाषणात मग्न होता. त्याला हे कळले नव्हते की मोनालीच्या आत एकाच वेळी इतक्या गोष्टी चालू आहेत. रेस्टॉरंटमधील दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तरळले. तिला अजूनही सोहम आवडत होता का? कदाचित तिला आवडत असेल. ती तिच्या आवडीच्या सोहमशी लग्न करणार होती. पण राजला इतका त्रास का होत होता? त्याचे हृदय दुखण्याच्या मार्गावर होते. त्याने एक निर्णय घेतला होता. हो, त्याला माहीत होते की तो स्वतःच्या हाताने सर्वस्व गमावणार आहे, पण त्याला मोनालीला आनंदी करायचे होते. पण ती अशा माणसासोबत कशी आनंदी होऊ शकते जो नेहमीच मोनालीचे हास्य अनेकदा हिरावून घेण्याचे कारण बनत होता. त्याला सोहमला मारावेसे वाटत होते, पण तो नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याला कळलेच नाही की या हॉस्पिटलच्या खोलीत मोनालीच्या शेजारी बसून किती तास उलटले. सकाळी उठल्यावर तिने गोंधळून आजूबाजूला पाहिले. ती कुठे आहे याचा विचार करत होती. मग तिला कळले की ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिने डावीकडे पाहिले, जिथे राज स्टूलवर डोके टेकवून बसला होता. राज, तिने हाक मारली. तिच्या नाजूक आवाजात बोलता येत नव्हते. राज क्षणात सरळ झाला. मोनाली, तू ठीक आहेस ना? त्याने त्याचे अश्रू पुसत विचारले. मोनालीने मान हलवली. मला काय झाले? तिच्या संवेदना पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या. तू रेस्टॉरंटमध्ये बेशुद्ध पडलीस. मोनालीला आठवले की ती कशी बेशुद्ध झाली होती. ती उठून बसली. तिच्या हाताकडे एक नजर टाकली. ड्रीप संपणार होता. तू कुणाला सांगितले नाहीस ना की मी इथे आहे? राज आश्चर्यचकित झाला. त्याच्या दुःखात तो विसरला होता. त्याने मान हलवली. नाही.
मोनालीने एक शांत श्वास सोडला. ठीक आहे, मग काय? मी बेशुद्ध झाले हे कोणालाही सांगू नकोस. राजने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. मी तुला सांगितले आहे राज, हे फक्त आपल्यामध्येच राहील, ती कठोरपणे म्हणाली. राजने तिची अवस्था पाहून मान हलवली. मला घरी जायचे आहे. हो, ती अनियंत्रितपणे म्हणाली. ती ड्रीप काढण्यापूर्वीच राजने तिचा हात धरला. ड्रीप काही क्षणातच संपणार आहे आणि डॉक्टर तुला डिस्चार्ज देतील. मोनालीने अचानक तिच्या ताणलेल्या नसा शांत केल्या. मी तुला काही सांगू का मोनाली? तो मोठ्या धाडसाने म्हणाला. मोनालीने मान हलवली. रेस्टॉरंटमध्ये दुसऱ्या मुलीसोबत सोहमला पाहून तू ज्या प्रकारे बेशुद्ध झालीस, म्हणजे तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का? जर तू त्याच्यावर प्रेम करत असशील तर त्याला माफ कर, भूतकाळ विसरून जा आणि त्याच्याशी लग्न कर. मोनाली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तो हे कसे बोलला? आज तो तिला कुठे प्रपोज करणार होता आणि मोनालीला दुसऱ्या पुरुषाला देण्याचा विचार करत होता, हे फक्त राजलाच माहीत होते. फक्त त्याचा आत्मा कसा उकळत आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. तू अद्भुत आहेस मोनाली, तूही आनंदाला पात्र आहेस. जर तू सोहमसोबत आनंदी राहू शकशील तर भूतकाळ विसरून जा आणि नवीन जीवन सुरू कर. त्याने लालबुंद डोळे वर केले आणि मोनालीकडे पाहिले, ज्याच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. तू वेडा आहेस का राज? ती म्हणाली. तिचा स्वर कठोर होता. राजला आश्चर्य वाटले. मी त्या माणसाशी लग्न करावे का, ज्याने माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर समाजासमोर कलंक लावला आणि मला वधू म्हणून सोडून दिले, आणि त्याला माफ करावे? ती त्याऐवजी राजला प्रश्न करत होती. आणि तू काय म्हणालास? प्रेम? मी कोणावरही प्रेम करत नाही, नक्कीच सोहमवर तर नाही. हो, तो माझी निवड होताच. जसे प्रत्येक मुलगी लग्नापूर्वी काहीतरी स्वप्न पाहते तसेच मीही केले. फक्त दुःख म्हणजे माझी स्वप्ने तुटणे. यावेळी ती मैत्रीपूर्ण स्वरात बोलत होती. आणि क्षमा करण्याचा प्रश्न आहे तर माझ्या बहिणीला त्याच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. माझ्या वडिलांचा सन्मान तुटला. मी अशा व्यक्तीला माफ करेन का? तो असा विचारही कसा करू शकतोस? तिच्या डोळ्यात राग आला. राजने तिच्याकडे शांतपणे पाहिले. एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर राज, माझे नाव मोनाली सिकंदर आहे आणि ही मोनाली मरेन पण माफ करणार नाही. जो कोणी माझा विश्वासघात करेल त्याला मी माफ करणार नाही. तिचा स्वर दगडासारखा थंड होता, पण तिचे हृदय वेदनेने भरलेले होते. राज अजूनही शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याला त्याच्या हृदयावरून एक जड ओझे कमी झाल्याचे जाणवले आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. किमान मोनालीच्या हृदयात असे काही नव्हते. असो, तू मला तिथे काही महत्त्वाच्या कामासाठी बोलावत होतास. तुला काय बोलायचं होतं? तिने ड्रीपकडे पाहत विचारले. राजने मान हलवली. नाही, तुला आत्ता बरं वाटत नाहीये. आपण पुन्हा कधीतरी बोलू. आता योग्य वेळही नाहीये. तिने त्याच्याकडे पाहिले. तुला बोलायचं नव्हतं तर तू मला का बोलावलंस? त्याचा स्वर पुन्हा कठोर झाला. राजने तिच्याकडे असह्यपणे पाहिले. मोनाली प्लीज, मी तुला सांगितलं होतं की तुला आत्ता बरं वाटत नाहीये, राहू दे. मोनालीने खांदे उचकवले. थोड्या वेळाने तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ती राजच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसली होती. राज गंभीरपणे गाडी चालवत होता. मी तुझी गाडी सोडतो, काळजी करू नकोस. शांत गाडीत राजचा आवाज घुमला. मोनालीने मान हलवली. कोणालाही कळू नये की मी बेशुद्ध झाले होते, नाहीतर तू अडचणीत येशील मिस्टर राज. तिच्या ठाम स्वराने राजच्या ओठांवर एक गोड हास्य पसरले. ठीक आहे, ठीक आहे. तू काही दिवस सुट्टीवर का जात नाहीस? येथून निघून जा. जग एक्सप्लोअर कर. ते तुझे मन ताजेतवाने करेल आणि तुझे आरोग्यही सुधारेल. राजने तिला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. गाडी तिच्या हाऊसच्या बाहेर थांबली होती. तो चांगला सल्ला होता, पण जेव्हा तुला विश्वास असेल की मी ते सल्ला घेईन आणि त्याचा विचारही करेल तेव्हाच सल्ले देत जा. राजने नकारात मान हलवली. या मुलीचे काहीही होऊ शकत नाही. ती गाडीतून उतरण्यापूर्वी राजने डोळे मिटले आणि मग एका दमात म्हणाला, मी आज तुला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलावले होते मोनाली. मला माहीत नाही की मी कधी, कसे किंवा का तुझ्या प्रेमात पडलो, पण ते खूप तीव्रतेने घडले आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, पण तुझी तुझी बिघडणारी तब्येत पाहून मी गप्प बसलो. मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही. माझे हृदय तुटते, पण मी तुला दुःखातही पाहू शकत नाही. जर तुझे सुख दुसऱ्या कोणासोबत असेल तर मला ते मान्य आहे. मी माझ्या हृदयावर दगड ठेवेन. मोनालीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. जणू ती कमकुवत झाली होती. तिला कळलेच नाही की किती क्षण निघून गेले. राजने तिला पाहिले तेव्हा ती शुद्धीवर आली आणि गाडीतून बाहेर पडली. मग ती खिडकीजवळ झुकली. उद्या सकाळी मला माझी गाडी माझ्या घरी दिसायला हवी, ती सामान्य स्वरात म्हणाली. राजचे हृदय धडधडत नव्हते आणि असे काहीतरी, जर तुला बोलायचे असेल
तर माझ्या वडिलांना भेट, मला नाही. असं म्हणत ती थांबली नाही आणि आत गेली. राज तिथेच उभा राहिला. जोपर्यंत ती आत नाहीशी होत नाही तोपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला. मग तिने हो म्हटले आहे यावर विश्वास ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. राजच्या आनंदाला सीमा नव्हती. दुसऱ्याच दिवशी तो सिकंदर साहेबांसमोर प्रस्ताव घेऊन हजर झाला. त्याला राजमध्ये काहीही वाईट दिसले नाही आणि त्याने लग्नाला मान्यता दिली. मोनालीनेही तिच्या वडिलांसमोर शांतपणे हो म्हटले. राजला मोनालीवरील त्याचे प्रेम तेव्हाच समजले होते, जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये बसला असताना तिला त्याच्याबद्दल सकारात्मक वाटत होते. पण ती ते कबूल करायला घाबरत होती आणि कदाचित रात्रीच्या अंधारात तो तिच्या मदतीला आला. त्याच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली होती. पण तिला नको होते. पण तिच्या वडिलांच्या संमतीनंतर ती शांत झाली. तिने उत्कृष्ट निवडले होते, पण देव तिला सर्वोत्कृष्ट देत होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा ती त्याच्या शेजारी बसून वधू बनली. पण आज ती शांत होती. राजने स्वतः साध्या लग्नाचा आग्रह धरला होता. त्याला असा कोणताही नाट्यमय खेळ नको होता. पंडितजी समोर बसले होते आणि मग सोहम रागाच्या भरात त्यांच्या घरात शिरला आणि सर्वांसमोर उभा राहिला. तू माझ्याशी असं करू शकत नाहीस मोनाली. मी तुला इतक्या वर्षांपासून प्रेम करतोय आणि आज तू दुसऱ्याशी लग्न करून त्याची वधू बनणार आहेस. मी हे होऊ देणार नाही. तू फक्त माझी आहेस. तो वेड्यासारखा ओरडला. राजच्या चेहऱ्यावर एक दाबलेला राग पसरला. तुषार आणि रिया घाबरून त्यांच्याकडे पाहू लागले. राज उठून काही बोलण्यापूर्वीच मोनालीने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला आणि त्याला गप्प राहण्यास सांगितले. तिने इशारा केला आणि उभी राहिली. ती पावले टाकत चालत सोहम समोर येऊन थांबली. सोहम फक्त तिच्याकडे पाहत होता आणि मग क्षणार्धात एका जोरदार थप्पडचा आवाज लाऊचमध्ये घुमला. सर्वांचे हात वर झाले. मोनालीचा हात वर झाला होता, ज्यामुळे सोहमच्या चेहऱ्यावर एक खोल थप्पड लागली होती. सोहमने डोळे विस्फाटून तिच्याकडे पाहिले. तू मला मारलेस? त्याने आश्चर्याने विचारले. मोनाली त्याच्याशी असे करेल अशी त्याला कधीच अपेक्षा नव्हती. मोनालीच्या डोळ्यात चमक दिसली होती. मी तुला भेटले त्या दिवशी मी तुला थप्पड मारली असती तर बरे झाले असते. त्या दिवशी तू माझ्या वडिलांचा आणि माझा अपमान करत होतास, अनेक लोकांसमोर, याच घरात, याच ठिकाणी. आणि तू काय म्हणतोयस? मी फक्त तुझी आहे? हा तुझ्या मनाचा भ्रम आणि कल्पना रम्य आहे. मी कधीच तुझे नव्हते. सोहम, हो, तुझ्याबद्दल एक तात्पुरते आकर्षण होते. मला तुझ्यावर प्रेम वाटले, पण ते प्रेम नव्हते. मी कधीच तुझ्यावर प्रेम केले नाही. मी या व्यक्तीच्या प्रेमात पडले. तिने हाताने राजकडे बोट दाखवला. राज अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. त्याला मोनालीकडून अशी अभिव्यक्ती अपेक्षित नव्हती. या व्यक्तीकडे बघ. तुला माहीत आहे का तो कोण आहे? तो आहे जो जेव्हा जेव्हा मी संकटात असते तेव्हा तो तिथे असतो. तो माझ्या मदतीला येत राहिला. प्रत्येक वेळी तो माझा आदर करायचा. प्रत्येक वेळी तो मला सुरक्षित वाटेल याची काळजी घ्यायचा. त्याला स्त्रीचा आदर कसा करायचा हे माहीत आहे. तो तुझ्यासारखा गर्दीत माझा अपमान करत नाही. कोणी माझ्याकडे एक नजर टाकून पाहिले तरी तो ते सहन करू शकत नाही. आणि तू तू इथेच उभा राहून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासमोर माझा अपमान केलास. मग तू मला कोणत्या अधिकाराने थांबवायला आला आहेस? माझ्या आयुष्यात प्रेम असो वा नसो, आदर महत्त्वाचा आहे. हा माणूस माझा आदर करतो आणि जरी त्याने म्हटले असते की तो माझ्यावर प्रेम करत नाही तरीही मी त्याला आनंदाने निवडले असते, कारण माझ्यासाठी माझा सन्मान सर्वतोपरी आहे. माझ्या घरातून निघून जा. जर तू आतापासून माझ्या आयुष्यात थोडासाही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलास तर मी देवाची शपथ घेते, मी तुला मारून टाकेन. तू आता या मोनालीला ओळखतही नाहीस. तिने सोहमला कुत्र्यापेक्षाही वाईट वागवले होते आणि नंतर मागे वळून म्हणाली, पंडितजी, लग्नाला सुरुवात करा. आपण आत्ताच लग्न करू. ती इतक्या अधिकाराने आणि आत्मविश्वासाने बोलली की राजच्या हृदयात शांतीची लाट आली. सोहमने पाहण्याआधीच तिने त्याला तिचा नवरा म्हणून स्वीकारले आणि सोहम तिथे उभा राहून फक्त पाहत राहिला. तो त्याच्या तुटलेल्या हृदयाला धरून परतला. खूप उशीर झाला होता. मोनाली आता त्याची राहिली नव्हती. आता त्याच्यासाठी लायक असलेली एकमेव व्यक्ती अनामिका होती. दोघेही समान होते. तिचा हात राजच्या मजबूत हातात होता. आज ती तिच्या वडिलांचे घर सोडत होती, पण पूर्ण सन्मानाने. ती निघण्यापूर्वी तुषारने सर्वांना उद्देशून म्हटले, तुम्हा सर्वांशी चर्चा करण्यासाठी मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मला तुमची ओळख कुणाशी तरी करून द्यायची आहे. त्याने इशारा केला. तेवढ्यात अमोल लाऊजमधून आत आला. अमोलकडे पाहून सोनालीच्या हृदयात काहीतरी जोरदार तुटले. तुषार जिजू, तो इथे काय करतोय? सोनालीने दबलेल्या रागाने विचारले. तुषार गप्प राहिला. अमोलने सोनालीसमोर हात जोडले. सोनाली, मला माफ कर.
अनामिकाने माझ्या बहिणीचे अपहरण केले होते आणि ती माझ्या बहिणीला मारण्याच्या तयारीत होती. जर मी मोनालीचे लग्न थांबवले नाही तर तिने माझ्या बहिणीला मारण्याची धमकी दिली होती आणि माझ्या बहिणीशिवाय या जगात माझे दुसरे कोण आहे? ती खूप लहान आहे, इतकी भोळी आहे आणि तिला जग माहीत नाही. मी माझ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोललो. कृपया मला माफ कर. त्याच्या डोळ्यात सत्य चमकले. सोनालीने असहाय्यपणे तिच्या वडिलांकडे पाहिले, जे मान हलवत होते. जणू काही म्हणत होते की आता सर्व काही ठीक झाले आहे, म्हणून कृपया त्याला माफ कर. सोनालीनेही तिचे हृदय उघडले आणि त्याला माफ केले. आपण मित्र होतो अमोल. जर तू मला एकदा सांगितले असतेस तर मी तुला तुझ्या समस्येत मदत केली असती. पण तू ठीक आहे, मी तुला माफ करते. मी तुझी मैत्रीण आहे, म्हणूनच मी तुला माफ करत आहे. सोनालीने तिचे अश्रू पुसले. अमोल सिकंदर साहेबांसमोर उभा राहिला. काका, मला माहीत आहे की माझ्यामुळे सोनालीला खूप अपमान सहन करावा लागला आहे. मला सोनालीचा सन्मान परत मिळवायचा आहे. जर तुम्ही परवानगी दिली तर. सोनालीने सावधपणे अमोलकडे पाहिले. सिकंदर साहेबांची नजर तुषारकडे गेली. त्याने हसून मान हलवली. सिकंदर साहेबांनी होकारार्थी मान हलवली आणि होकार दिला. ठीक आहे, आधी तू काहीतरी कमवण्यास सक्षम हो. तुझे भविष्य घडव. तोपर्यंत सोनाली तिचे शिक्षण पूर्ण करेल. मग मी तुम्हा दोघांचे लग्न करेल. अमोल हसला. नंतर त्याच हास्याने सोनालीकडे पाहिले, जी चेहरा खाली ठेवून तिचे हास्य दाबण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर तिलाही अमोल आवडत होता. म्हणूनच असं म्हणतात की सन्मान फक्त देवाच्या हातात आहे. जर देव तो देतो तर कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही, आणि जर तो देव हिरावून घेऊ इच्छित असेल तर कोणीही ते थांबवू शकत नाही. मानवी जीवन सुंदर आहे. देव आपल्याला केवळ उत्कृष्ट नाही तर सर्वोत्कृष्ट गोष्टींचा आशीर्वाद देतो. आपण नेहमीच देवाचे आभार मानले पाहिजे.